पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। बारामती लोकसभेमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे लढत आता जवळपास निश्चित झालेली आहे। सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामांचा रथ आता बारामतीच्या ग्रामीण भागात फिरू लागलाय। 2 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामांचा रथ देखील बारामतीमध्ये फिरताना दिसलेला होता। दोन्ही बाजूने आता नागरिकांमध्ये केलेल्या कामाची जनजागृती केली जाते आहे। तर विकास कामांची जनजागृती केली जाते आहे। बारामतीमध्ये नणंद विरुद्ध भाऊजे अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे। सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्यामधली लढत आता जवळपास निश्चित झालेली आहे। सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामांचा रथ आता बारामतीच्या ग्रामीण भागात फिरू लागलाय। तर 2च दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामांचा रथ देखील बारामतीमध्ये फिरताना दिसलेला होता। दोन्ही बाजूने आता नागरिकांमध्ये केलेल्या कामाची जनजागृती करण्याचे प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेले आहेत। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांनी। पाहूयात। खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या विकास कामाचा रथ देखील आता बारामतीच्या ग्रामीण भागामध्ये फिरू लागलाय। आपण या ठिकाणी पाहू शकता, मी सध्या बारामती तालुक्यातील झारगडवाडी या ठिकाणी आहे। या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या कामाचा विकास रथ हा बारामतीच्या गावोगावी जाऊन याद्वारे लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे। गेल्या 2 दिवसापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केलेल्या विकास कामाचा रथ देखील 2 दिवसापासून बारामतीच्या सर्व भागामध्ये कार्यरत आहे। एकूणच या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लागण्याच्या आधीच या ठिकाणी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या रथावर पाहू शकता, या रथावर सुप्रिया सुळे यांनी जे काम केले आहे या कामाचा आढावा घेणारा हा रथ आहे। आणि या रथावर बारकोड देखील देण्यात आलेला आहे। हा बारकोड स्कॅन केल्यानंतर देखील मोबाईलवर सुप्रिया सुळे यांनी केलेली विकास कामं येत आहेत।